मित्रांनो, सगळं सामान घरी आणलेलं आहे. आम्ही सगळं ठेवलं आहे. काय करायचं उद्यापासून ह्या विचारात आहोत आम्ही. लीगल टर्म्समध्ये बघितलं तर हे होणारच होतं कधी ना कधी, आपल्याला माहिती आहे. पण आपण इतकं क्लोज आहे आपल्या गोष्टीसाठी आणि असं होणं मीन्स लाईक पचत नाही आम्हाला. अजून एक गोष्ट, हे जे आपण आता त्यांनी उचलून घेऊन गेलेत, तर सिलेंडर पण गेला आहे आपला, बारका सिलेंडर जो असतो. आणि गाडीचे जे बेसिक फाईन आहे, म्हणजे जे स्टॉल आहे त्याचा बेसिक फाईन जो आहे तो आहे 10,000. तर 10,000 त्याचे फाईन आहे. आणि जसं गाडीचं वजन आहे त्या हिशोबाने पण तो फाईन येणार आहे. आणि जर तुम्ही तो गाडी सोडवत नाही आहात तुम्ही तिथून, तर तुमचा फाईन वाढत जातो रोज. आणि ते मुश्किल होऊन जातं प्रत्येक वेंडरला गाडी सोडवणे. तर मग आता बघूया काय करता येईल. पण एक गोष्ट नक्की आहे मित्रांनो, आपली जी कंप्लेंट केली होती, ज्या कोणी केली होती ती खूप तगडी कंप्लेंट होती. आणि म्हणजे आपल्या रो मध्ये सगळ्या लोकांची. हां. आणि स्पेशली BMC आपल्याच गाड्या उचलायला आली होती. 3 गाड्या तर घेऊन तर गेली आता BMC. त्याच्यात आता आपण काय करू शकत नाही आहे. पण जर आपण उद्या सोडवून जरी आणतोय गाडी, तरी ती पुढच्या 8 दिवसात जाणार. तरी ती जाणारच. परत ती 100% जाणार. म्हणजे जर आपण 10,000 याच्यात टाकले परत, तर ते परत 100% जाणार. तर आता मम्मी आणि मी एका नवीन प्लॅनवर डिस्कस करतोय. बघू आता काय करता येईल. पूर्ण डिस्कशन झाल्यानंतर आम्ही नक्कीच ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला कळवू. पण तोपर्यंत तुम्ही सुद्धा आमचे ब्लॉग बघत राहा. खूप जास्त इंटरेस्टिंग पॉईंटला आहे आता आमची लाईफ. आणि इंटरेस्टिंग पॉईंटला ह्याच्यामुळे कारण की मम्मीने आता छानसं सरबत. जाऊ दे तिकडं, दुनियादारी गेली खड्ड्यात, भोसड्यात गेली दुनियादारी. शिविली जाऊ दे, आपल्याला एवढा त्रास होतोय. मस्त सरबत बनवलंय मम्मीने. भरून देत नाही आणि भीक मागून देत नाही, असं झालंय. जाऊ दे. ज्याची मजबुरी आहे तोच तो माणूस रस्त्यावर दुकान मांडून बसतो ना, ज्याच्याकडे खूप गाळा घेऊन बसेल. एवढं पण त्या सरकारला कळत नाही का? अक्कल काय गेली की त्याची घाण ठेवायला? मी तर एवढी शिव्या देते ना नॉनस्टॉप. मित्रांनो, ते गरिबी भेटूया उद्याच्या ब्लॉग हटवायला मध्ये. आलेले, पण ते सारे गरीबच हटवत आहेत. मम्मीने एकदम व्हॅलिड पॉईंट बोलला. गरीबी हटाव क्रॉस, गरीब हटाव टिक. चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता वाजले आहेत 12:56 रात्रीचे. आता आम्ही जाऊ झोपायला आणि उद्याचं छान वी हॅव टू स्टार्ट. भाजी दाखव, 2 भाज्या दाखव. किती वेस्ट बघा मित्रांनो. वेस्ट झालंय. वेस्ट झालंय, शिवाय त्यांना 10,000 पण द्या. नको दाखवू. दाखव ना. असं ठरलंय. होय, यांचं काय चाललंय? ते सेलिब्रेशन करत गाडी नेली म्हणून. होय, अरे पेडिग्रीला पैसे कुठून येणार? गुड मॉर्निंग मित्रांनो. सांगून त्यांना डबा देत नाही. कालचा ब्लॉग बघितला का सगळ्यांनी BMCचा? तर एक नवीन अपडेट आहे. जर आपण बाकडा घेऊन आलो आपला, जर आपण आपला स्टॉल आणला, तर मग ते स्टॉल लावणं इज व्हेरी डिफिकल्ट बिकॉज एव्हरी डे ते पोलीसवाले येणार आणि 2,000 रुपीजचं फाईन इम्पोज करणार आपल्यावर. तर मग 2,000 रुपयाचं फाईन भरायला लागेल आपल्याला. आणि तरीसुद्धा इट्स नॉट सेफ टू ऑपरेट. आपलं लॉस होणार, आपल्या गोष्टी खूप जास्त फेस करायला लागणार. पैसे पण ना 2,000 कसे भरायचे दररोज. सो आता आम्ही काय विचार केला, वी आर ट्राईंग टू बिल्ड अ कम्युनिटी. थोडा वेळ लागेल आता यायला. परत आपण घरातून वी स्टार्ट अ क्लाउड किचन काइंड ऑफ थिंग. म्हणजे सगळं तसंच आपलं जे आहे ते फक्त घरातून डिलिव्हरी करायचं. तर आता टिफिन आलेत आपल्याला. टोटल 8 टिफिन आहेत आज. टिफिनचं फ्रिक्वेन्सी कमी झालं जरा. लगेच आपण वर्कआउट करू. 8 टिफिन्स आहेत आणि ते टिफिन आता मम्मी बनवते आणि मी भरतोय. तर बघू आता काय होईल. ओके, स्टे ट्यून. मित्रांनो, रात्रीचे डिनरचे ऑर्डर्स तर होते. मम्मीने डिनरचे ऑर्डर केले आणि आपल्याला म्हणजे आपण विचार करत होतो की आपल्याला ऑर्डर येईल. बराच वेळ झाला आली नाही आहे. आता 7:41 झालेत, ऑर्डर नव्हती आली. तर आम्ही ऑलमोस्ट होप सोडले होते, पण आपल्याला फोन आला आणि ऑर्डर आली आहे 5 साबुदाणा वडे.
वडापाव भजीपाव ऑलमोस्ट चांगली ऑर्डर आहे. सो विल गो टू डिलिव्हर. स्टार्ट पण केले बनवायला. साबुदाणे बनवले. जेवण झालं आहे बनून. तर आता करूया. आपला फर्स्ट ऑर्डर आहे असा घरामधून. सो लेट्स गो. नवीन काहीतरी. 9:24 झालेत. 2 ऑर्डर आपण देऊन आलो. 2. डिनरची ऑर्डर वेगळी ठेव ना. आणि आता अजून एक ऑर्डर आली आहे 6 वडापावची. ते पण आपण द्यायला चाललो आहे. ही लास्ट ऑर्डर असेल मला असं वाटतं या दिवसाची. सो आपण आज 3 ऑर्डर्स डिलिव्हर केल्या आहेत. फर्स्ट डे फ्रॉम होम. तर तुम्ही बघत राहा की अजून किती वाढतं आहे.